नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव साक्षी शिवाजी मगर आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव असे आहे. आमच्या शाळेमध्ये एक ग्रंथालय राबवण्यात आलेले आहे. मी त्या ग्रंथालयामधून हे एक पुस्तक घेतले आहे. या पुस्तकाचे नाव आहे दोरीची करामत. या पुस्तकाचे लेखक आहेत विजय नागरे. या पुस्तकामध्ये छान छान गोष्टी आहेत. मी या पुस्तकामधली एक गोष्ट वाचली आहे. ती गोष्ट खूप छान आहे. मी तुम्हाला ती गोष्ट म्हणून दाखवणार आहे. एक राजा होता. तो खूप गरीब होता. तो आपल्या आईसोबत एका झोपडीत राहत होता. तो खूप गरीब होता. तो त्याच्या आईसोबत त्याच्या आईसोबत एका झोपडीमध्ये राहायचा. तो दिवसाचे चार पोळ्या खायचा. एका दिवशी तो एका गावामध्ये जात होता. एका दिवशी त्याला एक कोल्हा भेटला आणि तो कोल्हा त्याच्या आईला म्हणाला, आई मला खूप भूक लागली आहे, मला काहीतरी खायचं आहे असं तो म्हणाला. ती कोल्हीने एका झाडाखाली थांबली. त्याला तिथे तो राजा दिसला. तो राजा जात होता. तो राजा रस्त्याने जात होता. ती कोल्हा म्हणाला, मला एक पोळी दे, माझ्या पिल्लांना खूप भूक लागली आहे. आणि मला सुद्धा. राजा म्हणाला, माझ्याकडे खायला तर काही नाही, माझ्याकडे फक्त एक पोळी आहे, हे घे तुला एक पोळी. तो म्हणाला, तू छान छान जागेवर लपू शकतो, अशी मी तुला शक्ती देतो. तुला हमेशा छान जागा दिसली की तिथे हिरवा उजेड पडेल, जा, असं तो म्हणू लागला. आणि मग तो पुढे गेला. त्याला एक कावळा दिसला. तो कावळा म्हणाला, मला तर खूप भूक लागली आहे. या राजाजवळ मी एक पोळी मागतो. तो त्या राजाजवळ गेला आणि त्या राजाला म्हणाला, मला एक पोळी दे, मला खूप भूक लागली आहे. राजाने दुसरी पोळी सुद्धा कावळ्याला दिली. कावळा म्हणाला, तू खूप जोरात पळू शकतो, याची शक्ती मी तुला देतो, जा आता. तो पुढे आला. त्याला एक खडोळी दिसली. ती सुद्धा म्हणाली, मला खूप भूक लागली आहे, माझ्या पिल्लांना खूप भूक लागली आहे, मला काहीतरी खायला दे. त्याने ती तिसरी पोळी सुद्धा खडोळीला दिली. आता त्याच्याकडे एकच पोळी उरली होती. रस्त्याने जाताना त्याला एक म्हातारा माणूस दिसला. तो म्हणाला, बाबा, मला खूप भूक लागली आहे, मला काहीतरी असेल तर दे. त्याने ती पोळी त्या भिकाऱ्याला दिली. आणि तो भिकारी म्हणला, मी तुला आशीर्वाद देतो की तू अमीर हो. असं तो रस्त्याने जात होता. त्याला तिथे काही माणसं दिसले. ते माणसं एका माणसाला उचलून नेत होते. त्या राजाने घोड्यावरून उतरला. राजा म्हणाला, या माणसाला काय झालं आहे. ते म्हणाले, हे माणूस चक्कर येऊन खाली पडला आहे, या माणसाला काहीतरी झालं आहे, असं तो म्हणू लागला. ते माणसं म्हणाले, बर, या माणसाला काहीतरी झालं आहे, चला. सगळे त्याच्या दाटी लागले. ते सगळे माणसं म्हणू लागले, याला तुमच्या घोड्यावर टाकून दवाखान्यामध्ये ने, असे ते म्हणू लागले. म्हणून त्याने सुद्धा तसेच केले. त्याने त्या माणसाला आपल्या घोड्यावर टाकले आणि दवाखान्यामध्ये नेले. ते म्हणू लागले, तुम्ही या माणसाला लवकर हॉस्पिटलमध्ये आणले, म्हणून या माणसाचा जीव वाचला आहे. आज तुमच्यामुळे या माणसाचा जीव वाचला. धन्यवाद.